नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 395वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठी कविता आहे. मी म्हणालो, तू माझ्यावर सारखी का बरं ओरडत असतेस? तर ही म्हणाली, त्याबद्दल मी काही करू शकत नाही, तो माझा स्वभावच आहे. आणि तू जे मला आवडत नाही ते सारखं का करत असतोस? मी तिला म्हणालो, त्याबद्दल मी काही करू शकत नाही, तो माझा स्वभावच आहे. आता दुसरी कविता आहे. कुणी आपल्याबरोबर असले की तू माझ्याकडे डोळे मोठे करून का बरं बघतेस? मला कळतच नाही की तू असं का करतेस. माझं काही चुकलं म्हणून तू असं करतेस का? लोकांना कळावं की मी तुझ्या धाकात आहे म्हणून तू असं करतेस का? मी असं काय करतोय म्हणून तू फक्त आश्चर्याने बघतेस का? तू माझ्या वागण्याकडे अविश्वासाने बघतेस? मला कळतच नाही की तू असं का करतेस. आता तिसरी कविता आहे. तुलसीदासांच्या हनुमान चालीसावर आधारित तो 12वा दोहा आहे. लाय संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरषि उर लाए. लाय संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरषि उर लाए. तुम्ही संजीवनी आणून लक्ष्मणाला जीवदान दिलत आणि मग रामाने आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिलं. संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणा वाचविले, हे बघून रामाने त्याला आलिंगन दिले. सर्व बाजूनी बाण येती, कुठून येती ते ना कळती. इंद्रजित जर लढण्या आला, अशीच हालत होऊन जाती. कुठून बाण येती ते कळून येत नव्हते. सारे वानर घाबरले अन पळून जात होते. अदृश्य होऊन इंद्रजित युद्ध करीत होते. रामाचे सैनिक इकडे तिकडे घाबरून पळत होते. ब्रह्माने दिलेल्या बाणाने लक्ष्मण जखमी होतो. या वार्तेने सेनामध्ये भयगंड पसरतो. स्वतःची अन लक्ष्मणाची चिंता सर्वा असते, कारण हजारोंच्या संख्येने वानर मरत होते. जांबवान पण त्यांच्यासाठी चिंतातुर होतो. मनी या क्षणी एकच प्रश्न, हनुमान कुठे असतो? काय हनुमान स्वतःच मूर्छित होऊन पडला आहे? उपाय करण्या तोच सक्षम, तो कुठे आहे? हनुमानाला जांबवानाने 4 वनस्पती सांगितली. हिमालयामध्ये कुठे मिळते तीही वार्ता सांगितली. अमृत संजीवनीने कोणी मेलेलाही उठतो. शैल्यकर्णी जखमा साऱ्या लगेच बऱ्या करतो. सुवर्णकर्णीने कोणीही पहिल्यासारखा होतो. सांध्यानीने अस्थिभंग लगेच जुळून येतो. हनुमान रातोरात सर्व वनस्पती घेऊन आला. वाटेमध्ये एक नदी आश्रम दोन्ही पाहून आला. पिण्याजोगे पाणी होते हेही पाहून आला. द्रोणांचलाचा मार्ग त्याला ऋषींनी सांगितला.
एक ऋषीने भूत भविष्य वर्तमान ही सांगितले. नदीत स्नान करून येण्या त्याला सांगितले. लक्ष्मण बरा होणार सीता मिळणार सांगितले. रामाच्या विजयाचे त्याने भविष्य वर्तविले. एका बाजूला तो ऋषी रामाचे कौतुक करतो, पण जास्ती कौतुक तो ऋषी स्वतःचेच करतो. पाणी पिण्या हनुमानाने पाण्यात हात घातला. एका क्षणात तो मगरीने करकचून धरला. एका हाती पाणी प्यायले दुसऱ्याने लढला. मगर मारली पाणी प्यायले दोन्ही केले ते. मगर मेली तिच्या जागी एक अप्सरा दिसली. शापमुक्त झाली ती आनंदून गेली. तो ऋषी कालनेमी होता, रावणाचा सेवक होता. वनस्पती मिळूच नये म्हणून पाठवला होता. याच ऋषीने हनुमानाला मंत्र शिकण्या बोलविले. हनुमानाने जाऊन तेथे त्यालाच मारिले. द्रोणाचलावर वनस्पतीचे अनेक प्रकार होते. काय घ्यावे काय न घ्यावे कळणे अवघड होते. अखेर त्याने अख्खा द्रोणाचल उचलून घेतला. सकाळ होता होता तो जागेवर पोहोचला. अचानक त्याच्या छातीवरती काही येऊन पडले आणि हनुमान वेगे वेगे खाली उतरले. एका समृद्ध नगरामध्ये तो जमिनीवर आला. रामासारखा दिसणारा कोणीतरी तेथे आला. तो विचारी हा पर्वत घेऊन कुठे चालला. मग समजले रामासारखा भरत त्यास दिसला. राम सीता लक्ष्मणाचे कुशल विचारिले आणि सुमित्रेला सांगाया तो घेऊन गेला. माय बोलली शत्रुघ्नाला संगे घेऊन जावे. लक्ष्मण नसेल तर त्याला युद्धामध्ये घ्यावे. असले कसले कुटुंब हे, हनुमानही चकित झाला. लक्ष्मण बरा होईल हे आश्वासन देऊन आला. मग द्रोणाचल पर्वताला तो घेऊन गेला. नवीन प्रेरणा अन उत्साह दोन्ही घेऊन गेला. हनुमान पोचताच त्याचे टाळ्यांनी स्वागत झाले. लक्ष्मण ही मूर्छेतून त्याच्या लगेचच बाहेर आले. युद्धात जे जे वानर मेले पुन्हा जिवंत झाले. पण रावण सैन्याला जाळून अधिकच ही टाकले. किती सैन्य मेले हे रामाला कळू नये. यासाठी त्यांचे दहन आधीच करून झाले. एका दृष्टीने त्यांचे याने नुकसानच झाले. पुन्हा जिवंत व्हायचे मार्ग सारे बंद झाले. काय करावे काय द्यावे रामाला नाही कळले. त्याला काही देण्यापेक्षा आलिंगनच दिले.